स्वामींची नित्यसेवा कशी करायची, काय करायचं, काय काय बोलायचं, तर माझ्याकडे ना हे कागद सापडलं आणि मला विचार आला की तुमच्यासाठी ह्याची थोडी माहिती द्यावी. हे तुम्हाला कुठे मिळेल नाही मिळणार, कारण त्यानुसार मला कमीत कमी तुम्हाला सांगता येईल की तुम्हाला करायचं काय आहे. ह्या नित्यसेवेच्या ह्यामध्ये बघा, हे मला एखाद्या पुस्तकात मिळालं होतं. त्यामध्ये करायचं काय आहे तुम्हाला सांगितलंय. नित्यसेवेमध्ये सगळ्यात आधी तारक मंत्राचं पठण. तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. निशंक हो निर्भय हो म्हणारे. सिद्धमंगल स्तोत्र. सिद्धमंगल स्तोत्र का म्हणायचं, तर तारक मंत्र आपले स्वामी आपल्याला सर्व गोष्टींपासून तारून नेतील. सिद्धमंगल स्तोत्र घरात लक्ष्मी रूप घेऊन आपल्या घरात सुख समृद्धी आनंद येईल. त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभांनी काय वचनं दिलेली आहेत, म्हणजे त्यांच्या चरित्र वाचण्याने सिद्धमंगल स्तोत्र म्हटल्याने काय होतं हे इथे माहिती दिली आहे. हे नाही, पण घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणजे कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती, कुठलेही संकट आपल्याकडे येऊ नये आणि आले तर पटकिरी निघून जावे, म्हणून घोरकष्टोद्धारण स्तोत्र तुम्हाला रोज म्हणायचं आहे. म्हणता जरी नाही आलं